सकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता मी सगळं काही काय बोलतात मेकअप वगैरे लावून थापून निघाले शिफ्टला. बिकॉज इट इज मॅन्डेटरी. ॲट द एंड आपण एव्हिएशनला जॉब करतो, सो मॅन्डेटरी आहे. भलेही तुमचे शिफ्टचं टायमिंग काही का असे ना. सो आवरून मी आले शिफ्टला. मॉर्निंग शिफ्ट आहे ऑफकोर्स. सो वेलकम #डेली व्लॉग नंबर 2. तर मी शिफ्टवरती गेले, त्याच्यानंतर मस्तपैकी ब्रेकफास्ट केला आणि शिफ्ट संपवून घरी आले. घरी आल्यानंतर दुपारी लेट झाला होता बिकॉज काही बॅग्स आले नव्हते आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त स्टाफ्सला थांबावं लागलं होतं. सो ते जे काही सिनारिओ तो मी नंतर सांगेन कधीतरी. तर मी फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर थोडा वेळ रेस्ट केली बिकॉज आपल्याला रेस्टची पण गरज असते. जबत सकाळी लवकर उठलो होतं आणि ज्या माणसाला झोप सगळ्यात जास्त प्रिय आहे तो माणूस याचा इम्पॉर्टन्स नक्कीच समजू शकतो. सो मी फ्रूट्स खाल्ले आणि त्याच्यानंतर मी झोपले. त्याच्यानंतर उठले संध्याकाळी आणि त्यानंतर थोडीफार जे काही खरेदी करायची होती, काय काय घ्यायचं होतं, सो ते घेण्यासाठी निघाले. आणि संध्याकाळी पण थंडी होती. आय डोंट नो, माझी शिफ्ट आहे ना कदाचित रॉंग टायमिंगला चालू झाली आहे बिकॉज आत्ता थंडी पडते. लास्ट म्हटलं तर थंडी पण नव्हती अजिबात. तर तेच. आणि आजचा दिवस असा नॉर्मल गेला एक्सेप्ट मी जे बोलले ना की आम्हाला आज लेट झाला. का लेट झाला, कशा पद्धतीचे कस्टमर्स होते, हे सगळं मी सांगेन लवकरच. कारण ते इंटरेस्टिंग आहे. आम्ही दररोज नवीन नवीन लोकांना भेटतो ना, सो इट्स इंटरेस्टिंग. सो नक्की सांगेन. आणि त्याच्यानंतर मी थोडीफार खरेदी केली, थोड्याफार भाज्या घेतल्या, फळं घेतली, जे काय हवं ते. आणि त्या वरना और 4 चीज़ें उठा लेते अभी था. अभी उठा लिया है अभी ऐसे इतने उतारे और 4 चीजें। चीज़ें उठाते हम लोग. कुछ ना कुछ तो हमको लेना ही होता है. लेने के लिए एक चीज़ आती है, फिर 4 उठाते हैं. ठीक है. Thank you for watching. Bye bye. See you in the next vlog. Bye bye. Thank you.